पुण्यातील बहुचर्चित मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी अजित पवार यांनी खरं तर हा सगळा व्यवहार रद्द केल्याचं घोषित केलंय। पण प्रत्यक्षात मात्र व्यवहार रद्द झाल्यासंदर्भात कुठेही करारनामा दिसत नाही, त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये। याकरता आता संपूर्ण 7% म्हणजेच मुद्रांक शुल्क अर्थात 21 कोटी रुपये भरावे लागतील। त्यामुळे 42 कोटी रुपये अधिक त्यावरचा दंड जवळपास 3,60,000 रुपये या सगळ्या प्रकरणी अधिकचे आता मोजावे लागणार आहे। जवळपास अधिकची रक्कम भरावी लागेल आणि त्यानंतरच हा व्यवहार रद्द झाला असं म्हणता येईल। दुसरीकडे खरेदी खतावेळी शीतल तेजवानी आणि दिग्विजय सिंग पाटील हे दोघेही हजर होते आणि त्यामुळे व्यवहार रद्द करण्याकरता या दोघांना सुद्धा हजर राहणं तितकंच बंधनकारक असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जातोय पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, खरं तर या सगळ्या प्रकरण गेल्या आठवड्यात हे प्रकरण फार गाजलं। शेवटी अजितदादांना समोर येऊन प्रसारमाध्यमांना सांगावं लागलं की हा व्यवहार रद्द झालेला आहे। बरं, असं सांगितल्यानंतर कुठेही व्यवहार रद्द झाल्याचा करारनामा दिसत नाही, तसा उल्लेख नाही। तो व्यवहार रद्द होत असताना जसा आपण उल्लेख केलात की तेजवानी असू देत किंवा दिग्विजय सिंग हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे, तसं काही होताना घडलं नाही। नेमका काय ग्राउंड रिपोर्ट आहे? करार रद्द झाला एकीकडे म्हटलं जात आहे, पण प्रत्यक्षात तसं आहे का? तसं नाहीये। जोपर्यंत कागदपत्रांवर जे अमिडिया कंपनीचं नाव लागलेलं आहे तोपर्यंत ते रद्द होत नाहीये, तोपर्यंत हा व्यवहार रद्द झाला असं आपल्याला कागदोपत्री म्हणता येणार नाहीये। अजित पवार यांनी फक्त ही घोषणा केलेली आहे। आता जवळपास 3 ते 4 दिवस याला झालेले आहेत, मात्र त्यानंतरही हा व्यवहार रद्द झाल्याचं अधिकृतपणे आपल्याला सांगता येणार नाहीये। दुसरीकडे हा व्यवहार ज्यावेळेस शीतल खेतवानी ज्या कुलमुखत्यार धारक आहेत आणि दुसरीकडे अमिडिया कंपनी ज्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे, असे जे व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते ते जोपर्यंत तिथं येत नाही प्रत्यक्षामध्ये तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाहीये। आणि त्यामुळे नेमका आता हा व्यवहार कशा पद्धतीने रद्द केला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण आपण पाहतोय की सातत्याने हा व्यवहार रद्द झाला असं अजित पवार यांच्याकडून सांगण्यात येते, पण दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी या जोपर्यंत रजिस्टर ऑफिसला म्हणजे तहसील कार्यालयामध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहत नाही तोपर्यंत मात्र हा व्यवहार रद्द झाला असं आपल्याला म्हणता येणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।